नमस्कार, मी पूजा. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं महान कार्य केलंय. शिस्त, नेतृत्व आणि देशसेवेची प्रेरणा देणारी संस्था म्हणजे डिफेन्स करिअर अकॅडमी. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन मिळावं या उद्देशानं डिफेन्स करिअर अकॅडमीची स्थापना करण्यात आली. आज ही संस्था केवळ एक अकॅडमी नाही तर देशासाठी भावी अधिकारी घडवणारं एक प्रेरणादायी प्रशिक्षण केंद्र बनली. विशेष म्हणजे डिफेन्स करिअर अकॅडमीला डिफेन्स मिनिस्ट्री आणि सैनिक स्कूल सोसायटीची मान्यता सुद्धा मिळाली असून येथे विद्यार्थ्यांना एनडीए, एसएसबी इंटरव्ह्यू आणि भारतातील सैन्य दलातील विविध करिअर मार्गांसाठी सर्वांगीण प्रशिक्षण दिलं जातं. या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिस्त, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेची भावना घेऊन पुढे जात आहेत. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डिफेन्स करिअर अकॅडमीचे संस्थापक आणि संचालक आदरणीय डॉक्टर केदार सोमीनाथ रहाणे सर. कार्यक्रमात सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. सर, सगळ्यात आधी कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खूप खरं तर महत्वाचा विषय आहे. विद्यार्थ्यांसाठी मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, तुम्ही डीसीए बाबत जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालंय असं तुम्हाला आजच्या घडीला वाटतंय का, आणि अजून कोणते टप्पे त्यासाठीचे बाकी आहेत, काय सांगा? डिफेन्स करिअर अकॅडमीची जेव्हा स्थापना झाली आणि स्थापना करण्याच्या पाठीमागे जो मेन उद्देश होता, महाराष्ट्रामध्ये असे अनेक तरुण तरुणी असतात ज्यांना सैन्यात करिअर करण्याची इच्छा असते, त्यांच्यामध्ये जिद्द असते, मेहनत करण्याची तयारी असते, परंतु योग्य असं मार्गदर्शन त्यांना मिळत नाही. आणि हे मिळावं या उद्देशानं खूप छोट्या स्वरूपामध्ये म्हणजे 800 स्क्वेअर फीटमध्ये डिफेन्स करिअर अकॅडमीची स्थापना झाली. आणि आज ती विस्तीर्ण अशा 12 एकरच्या छत्रपती संभाजीनगरच्या कॅम्पसमध्ये 12 एकर कॅम्पसमध्ये आज सर्व सुविधासह हॉस्टेल, मेस, जिम, लॉन्ड्री फॅसिलिटी या सर्व सुविधेसह आज डिफेन्स करिअर अकॅडमी या ठिकाणी सांगायला आवडेल की हा जो प्रवास आहे 800 स्क्वेअर फीट मधून 12 एकरचा, आणि आज डीसीएचे कॅडेट भारत मातेच्या सेवेसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमीद्वारे सैन्यात आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये अधिकारी पदावर आहेत. त्याचप्रमाणे आता सध्या एनडीए मध्ये पण ट्रेनिंग घेत आहेत व भारत मातेच्या सेवेसाठी इतर जे करिअर क्षेत्र आहेत जसं डॉक्टर, इंजिनियर, पायलट आणि याशिवाय संपूर्ण जगामध्ये मर्चंट नेव्हीद्वारे भारताचा झेंडा फडकवत आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्याचप्रमाणे थोडंसं मागे वळून बघितल्यानंतर असं वाटतं की हे जे काही आतापर्यंत यशाचे टप्पे गाठले आहेत, परंतु संस्थेचं जे मिशन आहे 1000 अधिकारी आणि 10,000 सैनिक घडवण्याचं, हे मिशन अजून पूर्ण करण्यासाठी आणखीन आज आपण बघतोय की डीसीएचे जे स्टाफ आहे हा 270 पेक्षा जास्त स्टाफ हा रात्रंदिवस या मिशनसाठी पूर्ण ऊर्जेनं काम करतोय. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये डीसीएचं हे जे मिशन आहे हे पूर्ण करण्यासाठी आणखीन एक उपक्रम डिफेन्स करिअर अकॅडमी घेऊन येत आहे. ते म्हणजे एसएसबी ट्रेनिंग सेंटर, म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू साठी लागणारं पूर्ण वेळ ट्रेनिंग सेंटर, ज्यामध्ये सध्या आम्ही फक्त डीसीएच्या कॅडेटला याचा लाभ मिळतो. येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या एंट्रीमधून ज्यांना सैन्यात अधिकारी व्हायचं असतं अशा उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचं संपूर्ण परिपूर्ण असं ट्रेनिंग सेंटर येणाऱ्या मे मध्ये 2026 ला आपण सुरू करतोय. हे नवीन पाऊल, नवीन टप्पा आपण उचलतोय. नक्कीच. जसं तुम्ही हे डीसीए बद्दल सांगताय तर मला असं विचारायचंय, एक मोठं यश तुम्हाला मिळालेलं आहे. डीसीएला डिफेन्स मिनिस्ट्री आणि सैनिक स्कूलची मान्यता सुद्धा मिळालेली आहे. या यशाबद्दल आणि हे कसं संपादन केलं याबद्दल मला वाटतं प्रेक्षकांना कळणं फार आवश्यक. नक्की. डिफेन्स करिअर अकॅडमीला डिफेन्स मिनिस्ट्री आणि सैनिकी स्कूल सोसायटीची मान्यता मिळाली. खऱ्या अर्थानं सैनिकी स्कूल सोसायटीद्वारे संपूर्ण भारतामध्ये सैनिकी स्कूल आणि नवीन न्यू सैनिकी स्कूल या अंतर्गत डिफेन्स करिअर अकॅडमीला 25 एप्रिल 2025 ला अप्रुव्हल मिळालं. आणि या मान्यतेमुळे खऱ्या अर्थानं ही सर्वांसाठीच एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक असा क्षण आहे. परंतु एवढं सोपं नाहीये डिफेन्स मिनिस्ट्रीची मान्यता मिळणं. यासाठी विशेष काही निकष असतात, जसं की शैक्षणिक गुणवत्ता, त्याचप्रमाणे शिस्तप्राय वातावरण, सक्षम असं सैनिकी प्रशिक्षण देणारं वातावरण, तसेच पारदर्शक प्रशासकीय व्यवस्था, या सर्व गोष्टीच्या निकषात डिफेन्स करिअर अकॅडमी पात्र ठरली. आणि त्यामुळेच डीसीएला
याची मान्यता मिळाली. खऱ्या अर्थानं या प्रक्रियेद्वारे राष्ट्रीय स्तरावरती एक विश्वासार्हता संस्थेला मिळाली. त्याचप्रमाणे दर्जेदार शिक्षण देणारी एक ओळख निर्माण करण्यात आम्ही यशस्वी ठरलोय. आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा सैनिकी स्कूलची मान्यता मिळणं ही अभिमानाची गोष्ट जशी आहे तशी ती जबाबदारीची पण आहे. आम्हाला आता आणखीन सक्षम देशभक्त नागरिक आणि अधिकारी घडवण्याची मोठी जबाबदारी आली आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. नक्कीच. तुमच्या या ज्या DCA ला मान्यता मिळालेली आहे, तर या सैनिक स्कूलमध्ये ऍडमिशन जर विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल तर ऍडमिशन प्रोसेस साधारणपणे कशी असते ती मला वाटतं विद्यार्थी आणि पालकांना समजावून सांगा. येस, डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिकी स्कूलमध्ये म्हणजेच न्यू सैनिकी स्कूल वर्टिकलमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे ऑल इंडिया सैनिकी स्कूल एंट्रन्स एक्झाम होते आणि ती 2026-27 प्रवेशासाठी 18 जानेवारी 2026 ला झाली. आणि त्यानंतर जे उमेदवार या 6वी आणि 9वी वर्गासाठी प्रवेश परीक्षेमध्ये पात्र झाले अशा विद्यार्थ्यांसाठी आता सध्या मेडिकल त्यांची प्रोसिजर चालू आहे. आणि अशा उमेदवारांना 28 फेब्रुवारी पर्यंत जे क्वालिफाईड कॅन्डिडेट आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची वेळ होती. आणि 1 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत वेगवेगळ्या सैनिकी स्कूलमध्ये ह्या सर्व विद्यार्थ्यांची मेडिकल प्रोसेस कंप्लीट होते आहे. आणि मेडिकल नंतर 20 मार्च ते 30 मार्च पर्यंत अशा मेडिकल कंप्लीट झालेल्या पात्र उमेदवारांना त्यांना स्कूल प्रेफरन्स देण्यासाठी आता संधी उपलब्ध आहे. त्यांनी काउन्सिलिंग पोर्टलवर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि 5 एप्रिल पासून फर्स्ट राऊंड स्टार्ट होणार आहे आणि त्या राऊंडद्वारे यांना ऑनलाईन काउन्सिलिंगद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तर मी या माध्यमातून सर्व सैनिकी स्कूल एक्झाम पास झालेल्या उमेदवारांचं अभिनंदन करू इच्छितो आणि सर्व पालकांना आणि उमेदवारांना आव्हान करतो की त्यांनी डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिकी स्कूलला प्राधान्य देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण प्रवेश घ्यावा. नक्कीच. ज्या पद्धतीनं सर आता तुम्ही सांगताय की कशा पद्धतीनं अकॅडमीला ऍडमिशन घेणं आवश्यक आहे, तर मला असं विचारायचं, 10वीची परीक्षा आता संपत आलेली आहे. 10वी आणि 12वी नंतर जर भारतीय सैन्य दलामध्ये चांगलं करिअर घडवायचं असेल तर नेमकी काय प्रोसिजर असते आणि कशा पद्धतीनं तुमच्या इथे ऍडमिशन झाल्यानंतर पुढची प्रोसेस असते ती समजावून सांगा. नक्की. 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह जे उमेदवार सैन्यात करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं 2 महत्वाचे मार्ग आहेत. पहिला जो मार्ग आहे तो आहे सैन्यात अधिकारी पदावर करिअर करण्याचा आणि दुसरा जो असतो अदर रँक्स म्हणजेच इंडियन आर्मीमध्ये सोल्जर, इंडियन नेव्हीमध्ये ॲज अ सेलर, इंडियन एअरफोर्समध्ये ॲज अ एअरमन आणि पॅरामिलिटरी फोर्समध्ये जसं इंडियन कोस्ट गार्डमध्ये सेलर किंवा BSF, CRPF, ITBP अशा अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. आपण प्रामुख्यानं जर बघितलं तर सैन्यात ज्यांना अधिकारी व्हायचं आहे यांच्यासाठी 11वी-12वी म्हणजे 10वी नंतरचा जो काळ असतो खूप महत्वाचा आणि निर्णायक ठरतो. जे विद्यार्थी 11वी-12वी सायन्ससह सैन्यात अधिकारी होऊ इच्छितात अशांसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी जी UPSC एक्झाम कंडक्ट करते आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी अशी आशिया खंडातली एकमात्र संस्था आहे जिथे ट्राय सर्व्हिसेस म्हणजेच आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं एकत्र ट्रेनिंग देणारी संस्था आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात पुणे खडकवासला या ठिकाणी साधारणतः 7,000 पेक्षा जास्त एकरमध्ये ही वास्तू उभारलेली आहे. आणि या ठिकाणी जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी दर 6 महिन्याला ही एक्झाम होते, 1 एप्रिलमध्ये आणि 1 सप्टेंबरमध्ये. 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह आपण 10वी नंतर जर खऱ्या अर्थानं फाउंडेशन पक्क केलं आणि 11वी-12वी मध्ये जो बोर्ड प्रिपरेशन असतं आणि त्यासोबत NDAचं प्रिपरेशन केलं तर ती खूप मोठी संधी उमेदवारांना आहे. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी इंजिनियर पण होऊ इच्छितात आणि अधिकारी पण होऊ इच्छितात यांच्यासाठी ज्यांचा PCM ग्रुप असतो 11वी-12वीला अशा उमेदवारांना 11वी-12वी मध्ये आर्मीमध्ये जर ॲज अ इंजिनियर तर टेक्निकल एंट्री थ्रू म्हणजे 10+2 इंडियन आर्मी टेक्निकल एंट्री थ्रू करिअर करण्याची खूप मोठी संधी आहे. आणि या व्यतिरिक्त इंडियन नेव्हीमध्ये त्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स दोघांना पण करिअरची संधी आहे. ते म्हणजे 10+2 BTech कॅडेट एंट्री स्कीम याद्वारे सुद्धा करिअर करण्याची खूप मोठी संधी या अधिकारी पदासाठी आहे. ज्यांचा PCB ग्रुप असतो, ज्यांचं फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो ग्रुप आहे 11वी-12वीला अशा उमेदवारांसाठी आर्म फोर्स मेडिकल कॉलेज MBBS जे की पुण्याला आहे FMC
या ठिकाणी डॉक्टरही होता येतं आणि ॲज अ ऑफिसरही तुम्हाला करिअर करता येतं, बॉईज आणि गर्ल्स दोघांसाठी. आणि विशेष म्हणजे गर्ल्ससाठी एक मोठी संधी आहे, ती म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज नर्सिंग, म्हणजे आर्म फोर्समध्ये मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेसमध्ये करिअर करण्याची, ते पण अधिकारी पदासाठी खूप मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यासाठी नीटची एक्झाम देणं गरजेचं असतं. हे अधिकारी पदासाठी आणि सोल्जर पदासाठी असे दोन वेगवेगळे मार्ग या ठिकाणी 11वी-12वीच्या अभ्यासक्रमासह करिअर करण्याची संधी आहे, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि खूप मोठी संधी जी उपलब्ध आहे त्या संधीचा आपण फायदा घ्यावा, असं मी प्रेक्षकांना सांगेल. नक्कीच. त्याचप्रमाणे सर, सगळ्यात महत्वाचं एनडीए प्रवेश परीक्षेमध्ये महत्वाचे टप्पे कोणते असतात आणि 11वी-12वीचा अभ्यास करत असताना आपण या परीक्षांची तयारी करू शकतो का? म्हणजे एनडीएच्या परीक्षेची तयारी करू शकतो का? याबद्दल मला वाटतं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन फार आवश्यक आहे. हो, 10वी झाल्यानंतर जेव्हा 11वी-12वी सह एनडीएची तयारी करायची असते, पालकांसमोर मोठा प्रश्न असतो की मग माझा मुलगा किंवा मुलगी 11वी-12वी बोर्डचं प्रिपरेशन पण करेल, एनडीएचं पण, हे शक्य आहे का? तर हे शक्य आहे. कारण 11वी-12वीचा अभ्यासक्रम जो बोर्डचा आहे, ज्याच्यामध्ये ज्यांनी पीसीबी किंवा पीसीएम ग्रुप घेतलेला आहे आणि ज्यांना एनडीए करायचं त्यांनी पीसीएम जर ग्रुप घेतला तर त्यांच्यासाठी सोयीस्कर असं जातं की हा जो 11वी-12वीचा अभ्यासक्रम आहे तो खऱ्या अर्थाने एक फाउंडेशन असतो. आणि यासोबतच सुरुवातीपासून, म्हणजे पहिल्या दिवसापासून जर एनडीएचं प्रिपरेशन आपण सुरुवात केली, रिटर्न एक्झाम आणि एसएसबी इंटरव्ह्यूची, तर खूप सोप्या पद्धतीनं हे करिअर करता येतं. परंतु ही राष्ट्रीय स्तरावरची एक्झाम आहे आणि इंटरव्ह्यू हा टफेस्ट इंटरव्ह्यू आहे. तर यासाठी खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो की आपण 11वी-12वीचा अभ्यास करत असताना याचे जे महत्वाचे टप्पे असतात ते म्हणजे पहिला टप्पा असतो जी यूपीएससी एक्झाम कंडक्ट करते, ती म्हणजे रिटर्न एक्झाम, एनडीएची एक्झाम. आणि ही वर्षातून 2 वेळेस असते. 11वी-12वीला असताना विद्यार्थी हा 2 वेळेस ही परीक्षा देऊ शकतो. जसं ह्या वर्षी कोणी 10वीचा विद्यार्थी परीक्षा देत असेल आणि परीक्षा संपली असेल तर त्याला एक्झॅक्ट 15 महिन्यानंतर सप्टेंबरमध्ये त्याला पहिला चान्स मिळतो 12वीच्या बोर्डच्या एक्झामच्या अगोदर. आणि दुसरा जो त्यांना चान्स मिळतो तो म्हणजे 12वीची बोर्डची परीक्षा झाल्यानंतर एप्रिलमध्ये. तर पहिली परीक्षा जी असते ती रिटर्न एक्झाम. दुसरा महत्वाचा जो टप्पा असतो तो म्हणजे एसएसबी इंटरव्ह्यू, म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू, जो की 5 दिवसाचा असतो. आणि हा खूप महत्वाचा आणि अवघड असा टप्पा असतो. हा पण 900 मार्काची ही या ठिकाणी इंटरव्ह्यू प्रोसिजर असते, जे की 5 दिवस चालते. आणि या 5 दिवसामध्ये त्या उमेदवाराचं संपूर्ण व्यक्तिमत्व या ठिकाणी टेस्टिंग केलं जातं. यामध्ये प्राथमिकता जी एसएसबी इंटरव्ह्यू असते ती 2 टप्प्यामध्ये असते. एक स्क्रीनिंग टेस्ट आणि दुसरं जे असतं मेन एसएसबी. आणि हे जे मेन एसएसबी जे असतं, जे स्क्रीनिंग टेस्टमध्ये जे कॅन्डिडेट क्वालिफाय होतात तेच मेन एसएसबी मध्ये जाऊ शकतात. आणि असे रिकमेंडेड कॅन्डिडेट जे मेन एसएसबी मध्ये जातात त्यांचं मनसं वाचक कर्मण टेस्टिंग होते, ज्यामध्ये आर्मीचे जे 3 वेगवेगळे ऑफिसर्स असतात, एक म्हणजे इंटरव्ह्यू ऑफिसर, एक सायकोलॉजिस्ट आणि ग्रुप टेस्टिंग ऑफिसर, असे 3 वेगवेगळे ऑफिसर हे साधारणतः 3 ते 4 दिवस वेगवेगळ्या टेस्टिंग कंडक्ट केले जातात. आणि शेवटचं कॉन्फरन्स असतो, त्या ठिकाणी कॉन्फरन्समध्ये यांचा रिझल्ट डिक्लेअर होतो. आणि जे कॅन्डिडेट अशा एसएसबी प्रोसिजरमध्ये क्वालिफाय होतात अशा विद्यार्थ्यांचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे मेडिकल. आणि मेडिकल क्वालिफाय झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट लागते. आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर असे क्वालिफाईड कॅन्डिडेटला एनडीए मध्ये 3 वर्षाचं ट्रेनिंग आणि 1 वर्ष हे प्री कमिशन ट्रेनिंग, जसं जर एअरफोर्सचा कॅन्डिडेट असेल तर एअरफोर्स अकॅडमी, आर्मीचा कॅन्डिडेट असेल तर त्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी, आणि नेव्हीचा कॅन्डिडेट असेल तर इंडियन नेव्हल अकॅडमी एझिमला, असं 1 वर्षाचं प्री कमिशन ट्रेनिंग, असं 4 वर्षाचं ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर एनडीएद्वारे प्रत्येक टप्पा क्वालिफाय केल्यानंतर अशा उमेदवाराला सैन्यात अधिकारी पदावर जाण्याची संधी उपलब्ध होते. हा प्रत्येक टप्पा क्वालिफाय करणं खूप गरजेचा असतो. नक्की करतायत डॉक्टर केदार सोमीनाथ रहाणे. लगेचच आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणाला होता की कशा पद्धतीनं हे टप्पे असतात आणि विद्यार्थ्यांना ते पार करावे लागतात, तर आता महत्वाचं असं विचारायचंय, 12वी नंतर टेक्निकल एंट्रीद्वारे अधिकारी होण्यासाठी महत्वाचे काही टप्पे असतात, तर हे टप्पे नेमके कोणते असतात आणि ते कसे पार करावे लागतात विद्यार्थ्यांना? नक्की 11वी आणि 12वीच्या अभ्यासक्रमासह जे उमेदवार सैन्यात करिअर करू इच्छिता त्यांच्यासाठी दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे टेक्निकल एंट्री.
इंडियन आर्मीमध्ये 10+2 टेक्निकल एंट्रीद्वारे आणि इंडियन नेव्हीमध्ये 10+2 बीटेक कॅडेट एंट्री स्कीमद्वारे करिअर करता येतं. इंडियन आर्मी टेक्निकल एंट्रीमध्ये प्रथमतः जो उमेदवार असतो त्यांनी 11वी-12वी सायन्समध्ये त्यांनी 60% मिनिमम किंवा त्यापेक्षा जास्त बोर्डमध्ये मार्क घेणं गरजेचं असतं. PCM मध्ये आणि इंग्रजी या विषयामध्ये 50% पेक्षा जास्त मार्क, हा पहिला क्रायटेरिया आहे. दुसरा म्हणजे त्यांनी जेई मेनची एक्झाम क्वालिफाय करावी, त्यांनी कट ऑफ मध्ये यावं. म्हणजे काय तर बोर्ड परीक्षेमध्ये 60%च्या वरती मार्क, जेई मेन कट ऑफ, हे दोन गोष्टी तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला साधारणतः मे-जूनच्या एंडमध्ये तुम्हाला फॉर्म फिलअप करता येतो, ज्याचं नोटिफिकेशन येतं इंडियन आर्मीचं 10+2 टेक्निकल एंट्री, आणि याद्वारे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करावा लागतो. त्यामध्ये तुमचे बोर्डचे स्कोर आणि जेई मेनचा स्कोर फिलअप केल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा जो असतो तो म्हणजे SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. आणि या इंटरव्ह्यू प्रोसिजरमध्ये 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू प्रोसिजरमध्ये जो कॅन्डिडेट क्वालिफाय होतो त्याचा पुढचा टप्पा असतो तो म्हणजे मेडिकल कंप्लीट झाल्यानंतर त्यांना मेरिट लिस्ट लागते आणि अशा उमेदवारांना इंडियन आर्मीमध्ये इंजिनिअरिंग होता येतं आणि सैन्यात अधिकारी होता येतं. हा एक पहिला महत्वाचा एक संधी बॉईजला आहे. आणि आता बॉईज आणि गर्ल्ससाठी 2026-27 मध्ये इंडियन नेव्हीच्या टेक्निकल एंट्री म्हणजे 10+2 बीटेक कॅडेट एंट्री स्कीमद्वारे 11वी-12वी मध्ये जेव्हा तो मेहनत करतो, त्यांनी 12वी बोर्डकडे खूप छान लक्ष दिलं आणि 12वी मध्ये 70%पेक्षा जास्त मार्क त्यांनी जर उमेदवारांनी घेतले बोर्ड परीक्षेमध्ये PCM मध्ये म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये, आणि जेई मेन मध्ये त्याचा कट ऑफ मध्ये स्कोर आल्यानंतर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून जेव्हा नोटिफिकेशन येतं आणि नोटिफिकेशनद्वारे आपण जेव्हा फॉर्म फिलअप करतो, फॉर्म फिलअप केल्यानंतर आपल्याला SSBचा इंटरव्ह्यू येतो आणि SSB इंटरव्ह्यू नंतर आपल्याला 5 दिवसाच्या या SSB इंटरव्ह्यूद्वारे आपण क्वालिफाय, प्रत्येक टप्पा क्वालिफाय केल्यानंतर म्हणजेच काय तर स्क्रीनिंग टेस्ट आणि मेन SSB, त्यानंतर आपलं मेडिकल होतं आणि मेडिकलचा पुढचा टप्पा असतो मेरिट लिस्ट. आणि अशा प्रकारे आपण या सर्व टप्पे पार केल्यानंतर आपल्याला इंडियन नेव्हल अकॅडमी म्हणजेच एझिमला केरळ या ठिकाणी 4 वर्षाचा बीटेक कोर्स आपल्याला करायला मिळतो आणि आपलं प्री कमिशन ट्रेनिंग आणि कॅडेट ट्रेनिंग अशा प्रकारचे दोन्ही गोष्टी कंप्लीट झाल्यानंतर इंडियन नेव्हीमध्ये ॲज अ इंजिनियर आणि ऑफिसर होता येतं. असे 2 महत्वाचे संधी उपलब्ध आहे. आणि विशेष सांगायला आवडेल 2026-27 मध्ये जे विद्यार्थी बोर्ड परीक्षेमध्ये चांगले गुण घेऊन आल्यानंतर जेई मेनचा कट ऑफ मिळाल्यानंतर त्यांना पहिला जो चान्स असतो तो चान्स मिळतो साधारणतः जून-जुलैमध्ये, आणि दुसरा कदाचित एखादा उमेदवार त्या परीक्षेत क्वालिफाय नाही झाला तर त्याच स्कोरवरती त्यांना दुसरी एक संधी उपलब्ध होते, ती म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये. म्हणजेच काय तर आर्मी आणि नेव्ही अशा 2 चान्स जे आहे ते मिळतात जून-जुलैमध्ये आणि 2 चान्स मिळतात ते डिसेंबरमध्ये. असे 4 प्रकारच्या 4 वेळेस त्यांना SSB इंटरव्ह्यूला अपिअर होण्यासाठी संधी उपलब्ध आहे आणि ही खूप मोठी संधी आहे. या संधीचा नक्कीच ह्या उमेदवारांनी फायदा घ्यावा अशा मी तुम्हाला आव्हान करतो. नक्कीच. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं सर की 26-27 हे जे आता शैक्षणिक वर्ष आहे, त्यांना जर का DCA मध्ये आता ऍडमिशन घ्यायचं आहे तर ऍडमिशन प्रोसेस साधारण कशी असते आणि कधीपासून त्याची तयारी सुरुवात करायची असते, या सगळ्याबद्दल मला वाटतं प्रेक्षकांना आणि पालकांना समजावून सांगा. नक्कीच. 5वी ते 10वी आणि 11वी या डिफेन्स करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आणि पालक जे इथे बघत आहेत त्यांना सांगू इच्छितो, सर्वप्रथम आपण काय करावं तर DCAedu.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर जाऊन आपण आपल्या ऍडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी जी काही माहिती आहे ती आपण फिलअप करावी. ती पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या 31 मार्च ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची, आणि त्यानंतर आपल्याला 12 एप्रिल 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या कॅम्पसमध्ये ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे. आणि ती एकाच दिवशी रिटर्न एक्झाम जी सकाळी 8ला सुरू होते आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रिझल्ट लागतो. म्हणजे काय तर सकाळी 8ला आपली त्या ठिकाणी नोंदणी झाल्यानंतर आपण रिटर्न टेस्ट होईल जी की 100 गुणाची असते, 100 प्रश्न असतात. त्यानंतर ह्याच उमेदवारांचं मुलाखत होईल, मुलाखत ही 50 गुणाची असते
आणि एक अपेक्षित असतं की आपण आपले विचार इंग्रजी भाषेमध्ये आपल्याला सहज प्रकट करता आले पाहिजे. आपले हॉबीज, आपले इंटरेस्ट आणि आपली सैन्यात करिअर करण्याची जिद्द असावी, हे प्रामुख्यानं या इंटरव्ह्यूमध्ये बघितलं जातं. त्यासोबतच त्या उमेदवारांचं शारीरिक चाचणी होते आणि अशा प्रकारे संध्याकाळी 5 वाजेच्या आत अशा उमेदवारांचा त्या ठिकाणी रिझल्टही डिक्लेअर होतो. आणि त्याच वेळेस पालकांसाठी आम्ही त्या ठिकाणी पॅरेंटिंग सेशन आणि कॅम्पस अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे कॅम्पस बद्दलही माहिती त्या ठिकाणी मिळते. तर 12 एप्रिल या दिवशी ही प्रवेश प्रक्रिया असणार आहे, सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत. त्याचप्रमाणे कोल्हापूर कॅम्पससाठी 5वी ते 11वी प्रवेश प्रक्रिया असणार आहे. ती असणार आहे 19 एप्रिल 2026 रविवारी रोजी. आणि या कॅम्पसचा ॲड्रेस आहे माय स्कूल चंडेश्वरी कॉटन मिल, छिप्री, शिरोळ तालुका, जयसिंगपूर, कोल्हापूर या ठिकाणी. आणि ही प्रवेश प्रक्रिया सकाळी 8 ते संध्याकाळी 5 याप्रमाणे असणार आहे, ज्याच्यामध्ये लेखी परीक्षा, इंटरव्ह्यू आणि मुलाखत ही सगळी प्रक्रिया 19 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. तर मी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना आव्हान करेल की 11वी आणि 5वी ते 10वी लिमिटेडसाठी हे प्रवेश प्रक्रिया असणार आहे. आणि या संधीचा फायदा घेऊन आपल्या पाल्याचं उज्ज्वल भविष्य आणि जे ॲस्पायरंट्स खऱ्या अर्थाने डिफेन्समध्ये करिअर करू इच्छिता, एक देशभक्त आपण स्वतःला एक अधिकारी बनवू इच्छिता, तर ही खूप मोठी संधी चालून आलेली आहे. या संधीचा आपण नक्कीच फायदा घ्यावा. ऑल द बेस्ट. नक्कीच. डिफेन्समध्ये नेमकं करिअर कसं करावं याबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा TV9 मराठी.